आता बघा याच्यामध्ये अवघड वाटावं मला असं काय वाटलं नाही. हा एखादा दुसरा शब्द असा होता की ते तुमच्या परिचयात नव्हता, पण त्याचा परिचय आपण अगोदरच केलेला आहे, कारण हे चॅप्टर आपलं वाचन झालेलं आहे. मला वाटते पहिल्या का दुसऱ्या दिवशी झालं त्याचं वाचन, तर ते तुम्हाला लक्षात राहिले नाही ते. पण जे कठीण शब्द जे होते ते नाही आले तर हरकत नाही, पण यातले बरेच शब्द असे आहेत की जे आपले झालेले आहेत. जसं की हा शब्द दॅट झाला, डू झाला, यू झाला, अँड झाला, प्ले झाला, वर्क झाला, वर्क झाले, असे भरपूर शब्द, बी, डू, असे सगळे शब्द आपले झालेले आहेत. ते तुम्हाला येणं मला अपेक्षा होती, ते बरेच जण आले नाही. आता विशेष करून श्रावणी, वेदिका, श्वेता, धनश्री, अर्णव यांना ध्यान देण्याची गरज आहे. ये आय वर आधारित शब्द तुम्हाला येणं आवश्यक आहे. त्यासाठी ये आयचं जे साऊंड आहे ते तुम्हाला पाठ करावं. ये आयचं साऊंड पाठ करा म्हणून मी एका वर्षापासून सांगायलो, पण तुम्ही काय करायला तयार नाही. म्हणजे तुम्ही अभ्यास करणं झाली. इथे काय डेटा केबल नाही की आले म्हणून डोक्यात टाकलं की फिट व्हायला कॉम्प्युटरसारखं. मी फक्त तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते ऐकावं लागेल, घरी जाऊन अभ्यास करावा लागेल, तुम्हालाच करावं लागेल ते, तर डोक्यात बसेल ते. माझ्या बसमध्ये असं तुमच्या डोक्यात बसवायचं तुम्ही बसवलं असतं मी, पण तुम्ही घरी जाऊन अभ्यास करावा लागेल. आता हा जो शब्द होता, हा बीडी शब्द, हा झालेला शब्द आहे. आता हा चला बुवा हा ये आईच्या फॉर्म्युल्यामध्ये बसत नाही, कारण याचा उच्चार काय होते, मॅगी होती ते. मग असा शब्द आहे म्हणून मी तुम्हाला अगोदर मुद्दाम सांगितलं की हे जेव्हा तुम्हाला दिसते तेव्हा तुम्ही त्याला मॅगी म्हणायचं, याला मॅगी म्हणायचं नाही. दुसरा ईचा नियम तर मी अगोदर सांगतो मी, ज्या ज्या वेळेस ई येत असतो शेवटी किंवा शेवटून 2 नंबरला येतो 4 अक्षरी शब्दामध्ये, तर त्याचा उच्चार होत नाही. जसं की बघा नेवर हा शब्द या ठिकाणी आला होता, हे नेवर, याच्यामध्ये ई हा शेवटून दुसरा आला, त्याचा उच्चार होत नाही. या पुन्हा डन मध्ये डन शब्द आहे नाही, डन मध्ये सुद्धा ई शेवटून आला, त्याचा उच्चार होत नाही डन मध्ये. याला डन म्हणायचं, त्याला डोंट म्हणायचं नाही. दुसरं हे ऍज हे सांगितलेलं आहे, त्याला ऍज नाही म्हणायचं, त्याला ऍज म्हणायचं. याला ईजला तुम्ही ऍज म्हणाले, आवड काय होतं. आता शूड झालेला आहे, शूडचा शब्द सांगितलं मी, ज्यावेळेस यल हा काटकून दुसरा आहे त्याचा उच्चार होत नाही. यल हा काटकून दुसरा आहे त्याचा उच्चार होत नाही. कुठला शब्द आहे, हा शब्द आहे वॉक नावाचा. याला वॉक म्हणायचं नाही, याला वॉक म्हणायचं नाही. वॉक आहे, टॉक आहे, टॉक, TALK. यल हा शब्द दुसरा आहे, याचा उच्चार होत नाही. SFOULD याच्यामध्ये एक शेवटून आला, याचा उच्चार होणारच नाही. पण आपला मेन नियम काय होता, ज्या वेळेस 2 ओवेल साऊंड एकत्र येतात, ओ हा ओवेल साऊंड आहे, यू पण ओवेल साऊंड आहे, त्यातला ओ एक ओवेल साऊंड काय होते, कॅन्सल होते. आणि ओ यू च्या बाबतीत काय करायचं, ओला कॅन्सल करायचं. मग उरलं काय, हे शेलावकर शूड, यल तर कॅन्सल झालं, शूड. याला शूड चुकून म्हणायचं नाही. तुम्ही शाऊड म्हणलं तर ध्यानात आलं असतं, पण यल हा शेकट आला शेवटून, त्याचा उच्चार करायचा नाही, हे नीट ध्यानात ठेवा. पण शूड सारखं शब्द आहे तर COULD काय होते, हे आपण लेफ्ट पुन्हा ते चूक केली, कारण शेवटून दुसरा यल आला, त्याचा उच्चार नाही होत. उलट म्हणायचं काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, आता सांगितलं रे कूड. काय म्हणायचं, ओ आणि यू दोन्ही ओवेल साऊंड आहेत, म्हणून आपण ओला कॅन्सल केलं, युला ठेवलं, त्याला होकार कूड, यल कॅन्सल कूड. आता हा दुसरा शब्द लिहायचा सारखा WOULD, याला कसं वाचता तुम्ही, काय म्हणायचं सृष्टी, याला काय म्हणायचं, कसं वाचता याला तेच. म्हणजे आता सांगितलं तुम्ही चूक करायचं, उद्या कसं म्हणायचं तुम्ही. मग ध्यान ठेवायचं किंवा शेवटून दुसरा लिहिला तर याचा उच्चार करायचा नाही. 2 ओवेल साऊंड आल्यावर यू ओला कॅन्सल करायचं, वला उकार हू, यल कॅन्सल झाला कूड. म्हणजे हे शब्द सारखे ध्यानात ठेवा, शूड, वूड, कुड. आता हे शब्द तयार कसे झाले, शूड हा शब्द तयार झाला शाल पासून, शालचा शूड होते, शालचा पास्ट पार्टिसिपल शूड होते, कॅनचा कूड होते, पास्ट टेन्स होते आता, आणि विलचा वूड होते, विलचा वूड होते. हे ध्यानात ठेवा. ही नेहमी येणारे शब्द होतो, ते ध्यानात ठेवा लागतील. म्हणून तुम्हाला म्हणलं नेहमी येणारे तुम्हाला जवळपास 50 शब्द देतो. 50 शब्द पुस्तकामध्ये 50 वेळा येतील, मग त्याला 50 वेळा पाठ करायचं का, एकच पाठ करून टाकायचं,
तुम्हाला जेव्हा जेव्हा असा यू दिसते वाय व यू तुम्हाला दिसते पाठ करून टाका त्याला. ठीक आहे, एकदा चला इथं जरा असं त्या वेळा हे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर येईल. डीओ डू प्रत्येक पानावर येईल तुमच्या. मग तिला पाठ करून टाका ना. कशाला पानावर पडायला डो डो म्हणायचं म्हणून त्या डनला डोन म्हणाले तुम्ही, डसला डस म्हणाले, ऍसला ऍस म्हणाले. का म्हणाले तुम्ही असं? कारण तुम्ही त्याला पाठ करायची गरज पडू नये. माणसानं आहे की नाही त्याच्या उच्चार स्थानावर ते ध्यान द्यायला पाहिजे. याचं उच्चार स्थान काय आहे. जेव्हा उच्चार स्थान चालत नाही त्यावेळेस पाठ करायचं. किंवा एका ठिकाणी कुठला नियम लागू होत असेल तर नियम पाठ करायचा. नियम काय असे 1000 नियम नाही तर मोजून 10 ते 12 नियम आहेत. बस 10-12 नियमच्या पलीकडे नियम नाही तर ते पाठ केले तुम्हाला कसलाही शब्द वाचता येईल. तुमच्याकडून मला 100% वाचण्याच्या अपेक्षा नाही, 9%च आहे. 9% तुम्ही पूर्ण करू शकता. आता उद्या मी काय करणार, ही जे दुसरा गट आहे ज्यांना बऱ्यापैकी वाचता आलं त्यांना मी रेग्युलर शब्द देणार. रेग्युलर म्हणजे काय, जे शब्द पुन्हा पुन्हा येत असतात. कोणते शब्द? डू, यू, इज, ॲज, इट, युअर, ही, सी, देर, दॅट, दोज, दिस, द असे शब्द तुम्हाला मी पुन्हा करणार. मे, माइट, मस्ट, वॉज, वेअर, शॉल, विल, इट, शुड, वुड, कुड, कॅन, कुड हे शब्द मी तुम्हाला देणार. कारण हे शब्द पुन्हा पुन्हा येणार. हे जर शब्द आले ना तर तुम्हाला कुठलाही पॅसेज तुमच्या पाठीवर 30-35 टक्के तुम्हाला वाचता येणार. फक्त त्या 50 शब्दामुळे. आणि जे शब्द तुम्हाला येणे झाले त्याचे आपण नियम शिकू. आणि नियमाचे जे वाचन झाले त्याला पाठ करू आपण. सगळे शब्द कशाला पाठ करायचे? एवढे शब्द पाठ कशाला करत बसायचे? नियमाखाली शिकायचं, साऊंडनुसार आपल्याला शिकावं लागेल. आणि ज्यांना अजिबात आलं नाही वाचता किंवा ज्यांना बऱ्यापैकी वाचता आलं नाही असं मला वाटलं ते जे 3-4 जण आहेत त्यांना मी आधी येई आयु शिकवणार. येई आयुचा उच्चार काय ते शिकवणार. मी काय आता शिकवायलो का? किती दिवसापासून शिकवायलो मी ह्याला दिवस झाले. आता पुन्हा ध्यान द्यायला लावणार तुम्हाला मी करा आग्रही काम. आणि त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं वाचन करून घेणार मी. तुम्हाला आलं की नाही तर ध्यान नाही दिले तुम्ही काय करायला काहीच करा. मुळात तुम्ही करायला पाहिजे. लक्षात असा हा पॅसेज आहे. उद्या मी असा ठिकाणी पॅसेज घेणार. त्यात तुम्हाला काय पाहणार आणि मग आपलं शिक्षण चालू.